उपमुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मनोज जरांगेची SIT चौकशी लावत आहोत। लावावी का? लावा, आपले काही म्हणणं नाही। मनोज जरांगेची जर तुम्हाला SIT चौकशी लावावीशी वाटत असेल तर ती लावा। मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली, हे वाईट आहे असं तुम्हाला वाटतंय। आम्ही त्या शिवीगाळीचं समर्थन करत नाही, पण प्रश्न पुढे आहे। जर तुम्हाला शिवीगाळ केलेली जमत नाही आणि म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल जरांगेवर, तर मग उपमुख्यमंत्री महोदय आपण या गोष्टीचं उत्तर द्या की नितेश राणेने ज्या पद्धतीने आई बहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्यावर कुठली चौकशी लावणार आणि कुठला गुन्हा दाखल करणार आहात। मोहित कंबोज सारखा एक उपरा जो महाराष्ट्राच्या जीवावर जगतो वाढतो, तो इथं येऊन महाराष्ट्राच्या लेकी बहिणींना धमकावतो, त्याला कुठलं कलम लावणार आहात तुम्ही? SIT चौकशी लावायची आहे, फडणवीसांनी SIT चौकशी जरूर लावावी, पण SIT चौकशी लावताना एक SIT चौकशी भीमा कोरेगाव प्रकरणाची ही लावली पाहिजे की त्याचं काय झालं सांगा। SIT चौकशी लावायची आहे, बिनधास्त लावा, पण ती SIT चौकशी लावताना अनिक्षा जयसिंगानी प्रकरणाचं काय झालं आणि त्याची SIT कधी करणार आहात ते पण सांगा। अनिक्षा जयसिंगानी प्रकरण विसरून चालणार नाही राजे हो, कारण स्वतः माझ्या अतिप्रिय भाऊजाईने FIR केली होती, अमृता वहिनींनी स्वतः FIR केली आणि त्यावर सभागृहाच्या पटलावर नुरा कुस्ती कशी असते बघा। हा नुरा कुस्तीमध्ये एका उपमुख्यमंत्र्याने प्रश्न विचारला, देवेंद्रजी अशी अशी FIR झाल्याची माहिती आहे, कृपया सभागृहाला अवगत करावी। लगेच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी, खोटं बोलतीये का, असंच घडलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी लगेच काय काय झालं कसं कसं झालं आणि माझ्या पत्नीला अनिक्षा जयसिंगानी ब्लॅकमेल करत होती आणि ती आमच्या घरात शिरली होती आणि आमच्या बायकोवर तिने स्पाइंग वगैरे केलं आणि तिचे काही व्हिडिओज वगैरे काढले। कोण सांगतंय? राज्याचे गृहमंत्री। यावर प्रश्न विचारणाऱ्याने पुन्हा कुठलाही क्रॉस क्वेश्चन केला नाही। किती मॅच फिक्सिंग असते बघा, किती मॅच फिक्सिंग असते की ज्या आताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मंत्री ज्यांनी याच्यावर एक चकार प्रश्न विचारला नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की माझ्या पत्नीवर स्पाइंग झालं, तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून तिने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे। देवेंद्र भाऊ, माझा पुन्हा प्रश्न आहे आपल्याला, आपण या राज्याचे गृहमंत्री आहात, आपल्याबद्दल आपल्या कुवतीबद्दल मला अंदाज आहे आणि मी आपल्याला अतिशय सन्मानाच्या भाषेत प्रश्न विचारते, मी कुठलीही आक्रस्ताळी भाषा करत नाहीये। देवेंद्र भाऊ, या राज्याचे गृहमंत्री म्हणून जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीचेच संरक्षण करू शकत नसाल तर आमच्यासारख्या बहीण लेकींचे संरक्षण कसे कराल? का आली होती ती बाई, तिनं का स्पाइंग केलं, कसले व्हिडिओ तिच्याकडे होते, याची SIT चौकशी लावणार का देवेंद्र भाऊ? ती SIT चौकशी एकदा लावा। उगाच मराठा OBC मध्ये भांडणं लावायची कामं करू नका।